नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजचा आपला तलाठी भरती 26 ऑगस्ट 2023 चा क्वेश्चन आहे मराठी व्याकरण वाक्प्रचार आणि त्यांचा अर्थ। तोंड घशी पडणे या वाक्प्रचाराचा योग्य अर्थ ओळखा। तोंडावरचे तेज नाहीसे होणे, विश्वासाच्या ठिकाणी फसगत होणे, लढा या सिद्ध होणे, वाटेल तसे बोलणे। तर ह्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2, विश्वासाच्या ठिकाणी फसगत होणे। याच पद्धतीने परवा अनेक महत्त्वाच्या गोष्टी आहे। तोंड घशी पडणे, विश्वासाच्या ठिकाणी फसवणूक होणे, तोंड देणे, लढवयास सिद्ध होणे। तोंड देणे वाक्प्रचाराचा अर्थ काय? लढवयास सिद्ध होणे। तोंड टाकणे, वाटेल तसे उद्धटपणे बोलणे। तोंड उतरणे, तोंडावरचे तेज नाहीसे होणे, निराश होणे। तर लेकरांनो, होमवर्क साठी क्वेश्चन आहे, कमेंट बॉक्स मध्ये उत्तर द्यायचंय। स्वामी ही कादंबरी कोणी लिहिली? ऑप्शन आपल्या समोर आहे, सगळ्यांनी याचं उत्तर कमेंट बॉक्स मध्ये द्यायचंय। या प्रश्नाचं स्पष्टीकरण आपण पुढील व्हिडिओ मध्ये बघणार आहे, तर त्यासाठी सर्वांनी चॅनल फॉलो करून ठेवायचंय। थँक्यू सो मच, बाय बाय, टेक केअर।